नमस्कार मंडळी. पनीरची भाजी तर तुम्ही नेहमीच बनवत असाल, पण मी पनीरची भाजी आज खूपच वेगळ्या पद्धतीने तुम्हाला बनवून दाखवणार आहे. खूपच युनिक रेसिपी आहे, बनवायला एकदम सोपी आहे. तर ही रेसिपी एकदा नक्की पूर्ण पहा आणि ट्राय करून नक्की मला सांगा. चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. तर ही भाजी बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपण एक वाटण बनवणार आहोत. तर यासाठी मिक्सरच्या भांड्यात एक मोठा टोमॅटो चिरून घेतला आहे, 5-6 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आल्याचा तुकडा आणि 1 मिरची तोडून घातली आहे. आता पाणी न घालता मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं. तर तुम्ही पाहू शकता याची मस्त स्मूथ अशी मी पेस्ट बनवून घेतलेली आहे. आता भाजी बनवायला घेऊया. तर यासाठी मी पॅन गरम केला आहे. 2 ते 3 चमचे तेल घालायचं. यानंतर पनीर आपण यामध्ये फ्राय करून घेणार आहोत. तर नॉनस्टिक पॅनमध्येच हा पनीर फ्राय करायचा, तळून घ्यायचा, म्हणजे तो चिकटत नाही. असा अख्खा पनीर फ्राय केल्यामुळे आपल्याला जास्त मेहनत न घेता फ्राय करता येतो. आणि जर तुकडे करून आपण याचे म्हणजे कट करून जर फ्राय करायला गेलो तर सगळ्या बाजूने ते तुकडे असे आलटून पलटून फ्राय करावे लागतात आणि त्याला वेळ देखील जास्त लागतो. तर स्लो गॅसवरच मी हा पनीर असा सगळ्या बाजूने उलटून पालटून छान गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करून घेणार आहे. तर तुम्ही पाहू शकता कुठलीही जास्त मेहनत न घेता अगदी सोप्या पद्धतीने हा पनीर मी मस्त गोल्डन फ्राय करून घेतलेला आहे. अगदी 2 मिनिटात हा आपला पनीर तळून होतो. तर हे पहा काय मस्त गोल्डन कलर आलेला आहे. आता हा पनीर आपण काढून घेऊया. अशा पद्धतीने पनीर एकदा नक्की फ्राय करून बघा, खूपच सोपी पद्धत आहे. आता याच तेलामध्ये आपण 1 चमचा जिरं घालायचं आहे. जास्त तेलाचा वापर देखील मी इथे करणार नाही. जिरं चांगलं फुललं की एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आणि कांदा चांगला गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत स्लो गॅसवरच परतवून घ्यायचा. तर हळूहळू कांद्याचा कलरसुद्धा चेंज झालेला आहे. आता यामध्ये काही मसाले घालूया. अर्धा चमचा हळद पावडर, 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर, यामुळे भाजीला रंग खूप छान येतो. अर्धा चमचा लाल तिखट, तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता. अर्धा चमचा धणे जिरे पावडर. हे सगळे मसाले या तेलामध्येच असे परतवून घ्यायचे. यामुळे भाजीला कलर खूप छान येतो. आता आपण जी टोमॅटोची पेस्ट केली होती ती पेस्ट यामध्ये घालायची आणि 1 मिनिट चांगली या तेलातच परतवून घ्यायची. आपली ही पेस्ट चांगली परतवून होते तोपर्यंत एका मिक्सरच्या भांड्यात मी 1 वाटी हिरवे वाटाणे घेतले आहेत. आता पाणी न घालता पल्स मोडवर चालू बंद करून असं रफली मी हे वाटून घेतलेलं आहे. आता हे वाटण आपण या मसाल्यामध्ये घालायचं आहे. आता हे वाटाण्याचं सगळं मिश्रण यामध्ये घालायचं आहे आणि व्यवस्थित पुन्हा एकदा सगळं मिक्स करून घ्यायचं. तर तुम्ही पाहू शकता मस्त या ग्रेव्हीला कलर खूप छान आलेला आहे. 1 ते 2 मिनिटं हे सगळे जिन्नस व्यवस्थित परतवून घ्यायचे. असं व्यवस्थित परतवून घेतल्यामुळे या भाजीला सुगंध देखील छान येतो आणि मसाले चांगले एकत्र लागले जातात. मिक्सरचं भांडं धुवूनच यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे. चवीप्रमाणे मीठ घालायचं, थोडीशी कसुरी मेथी घालायची. कसुरी मेथीमुळे फ्लेवर खूप छान येतो. किचन किंग मसाला मी 1 चमचा घातलेला आहे. किचन किंग मसाला तुम्ही वापरून पहा, भाजी खूपच छान बनते. आता हे सगळे जिन्नस 1 मिनिट चांगले शिजवून घ्यायचे. हे जिन्नस शिजतायत तोपर्यंत आपण पनीर कट करून घेऊया. तर पनीर कट करण्यापूर्वी सुरी गरम पाण्यामध्ये घालायची, म्हणजे पनीरचे तुकडे सहज होतात. अजिबात कट करताना काही प्रॉब्लेम होत नाहीत आणि व्यवस्थित कट करता येतात. तर तुम्ही पाहू शकता अगदी व्यवस्थित कट केलेले आहेत. अशा पद्धतीने पनीर फ्राय करून कट केल्यानंतर आपल्याला जास्त मेहनत देखील करावी लागत नाही. आता या ग्रेव्हीमध्ये सगळे पनीरचे पीस घालून घ्यायचे आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, म्हणजे या पनीरला व्यवस्थित मसाला लागला जातो. सगळं छान मिक्स करून घेतलेलं आहे. आता लीड लावायची, म्हणजेच वरती झाकण लावायचं पॅनला आणि 10 मिनिटं मंद गॅसवर ही भाजी चांगली शिजवून घ्यायची. तर 10 मिनिटं झालेली आहे. भाजी मी छान स्लो गॅसवर शिजवून घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकता मस्त याला कलर आलेला आहे. आता या भाजीला अजून मस्त रिच फ्लेवर येण्यासाठी मी इथे 2 चमचे मलाई घेतलेली आहे. ही घरातली दुधावरचीच मलाई आहे. तुम्ही फ्रेश क्रीमचा सुद्धा वापर करू शकता. तर आता ही मलाई म्हणजेच क्रीम घातल्यानंतर व्यवस्थित पुन्हा एकदा भाजी मिक्स करून घ्यायची. यानंतर पुन्हा लीड लावून फक्त 1 मिनिट ही भाजीला चांगला कड काढून घ्यायचा. तर मस्त आपला भाजीला कड आलेला आहे, तुम्ही पाहू शकता.
मस्त अगदी रेस्टॉरंट स्टाईल आपली पनीरची भाजी तयार झालेली आहे। आता यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया। मटार पनीरची भाजी तर तुम्ही बऱ्याच वेळा बनवली असेल, पण माझ्या या पद्धतीने एकदा तुम्ही ही मटार पनीरची भाजी नक्की ट्राय करून बघा। मला खात्री आहे की ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल। ही भाजी तुम्ही नान बरोबर किंवा चपाती बरोबर, पुरी बरोबर देखील खाऊ शकतात। टिफिनला बनवून देऊ शकतात, खूपच मस्त लागते। तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून सांगायला अजिबात विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।